जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन करीत आहोत. आजपर्यंत आपण 14 भाग पाहिले. 14व्या भागात आपण पाहिलं की सिद्धार्थ गौतम हा बिंबिसार राजापासून निघतो आणि एक कुटी तयार करून तिथे राहतो. त्याला 5 परिव्राजक भेटतात आणि ते परिव्राजक त्याला सांगतात की ज्या कारणासाठी सिद्धार्थाने आपला गृहत्याग केलेला आहे ते कारण संपुष्टात आलेलं आहे. म्हणजेच शाक्य आणि कोलीय यांच्यातील युद्धविराम झालेला आहे. त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर गौतम विचार करतो की आपण घरी परत जावे किंवा कसे, आणि शेवटी सिद्धार्थ गौतम असे ठरवतात की जगामध्ये अनेक दुःख पसरलेली आहेत. हा एकच हे नाही तर अनेक ठिकाणी कलह आहेत, भांडणं आहेत, आणि याच्यावरचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतम हे जाण्याचा निश्चय करतात. पुढील भाग 15वा, पुस्तकातील भाग 3रा, पाठ 1, नव्या प्रकाशाच्या शोधात. भृगु ऋषींच्या आश्रमात. इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. मार्गात त्याने भृगु ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. आश्रमवासियांचा आदर सत्काराचा स्वीकार केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालवलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फले समजावून सांगितली. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काही जण पक्ष्यांप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काय ते मुंग्यांची वारुळेच झाली आहेत. दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवतात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्यात सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला 2दा अर्धे अर्पण करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात, त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने पुन्हा मृत्यूलोक मिळतो. दुःख मार्ग हेच पुण्याचे मूळ आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे, तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखवली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे. असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते. मला येथे राहणे आवडत नाही किंवा
येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे, कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात। या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलारकाला मुनींकडे जाण्याची माझी इच्छा आहे। त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखर शूराचे ध्येय आहे। तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस। तू खरोखर शूर आहेस। तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंध्य कोष्टास जा। आलारकालाम ऋषी तेथे राहत आहेत। शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे। त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल, परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडे आहे असे तुला दिसून येईल। गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला। त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले। पाठ दुसरा, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास। भृगु ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम आलारकालाम मुनींचे वसतिस्थान शोधावयास निघाला। आलारकालाम त्यावेळी वैशालीस राहत होते। गौतम तेथे गेला। वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला। आलारकलामांकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे। त्यावर आलारकालाम म्हणाले, तुझे स्वागत असो। माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल। खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस। आलारकालाम मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोचलो आहे असा मला भास होत आहे। म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय? आलारकालाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही। हे श्रोतृश्रेष्ठा, आमची तत्वे ऐक। नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली। आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलारकालाम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहेत। मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत। आलारकालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला। जय भीम, नमो बुद्धाय।